सो हॅलो गाईज, मी अल्पेश कलमकर स्वागत करतो तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलो. लास्ट टाइमचा ब्लॉग बाई फुल एकदम म्हणजे बोलताना मजा केली त्या ब्लॉगमध्ये, तर या ब्लॉगमध्ये पण तशीच मजा होणार आहे. आता आम्ही कॅम्पिंगला चालू आहे, परत तीच मजा करायला जाणार आहे. हे बघा आपल्यासोबत परत तीच लोक जॉईन झालेले आहेत, गाड्या बिड्या. पण आताचं जे सामान आहे ना ते फुल म्हणजे असं लोडेड सामान आहे. बघा 1 2 3 आणि चौथी एक बॅग, 4 बॅगावरून फुल नाईट कॅम्प करणार आहे. लास्ट टाइम फक्त आपण डे कॅम्प केलेला, नाईट कॅम्प करायला जाणार आहे. पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेणार आहे नाईटचा. तर चालवलं आहे आता आपण चाललोय, आपण इकडनं जाणार आहे पनवेलला. पनवेलवरनं आपला स्पॉट आहे, तो जरा सस्पेन्स आहे, थोडं बघा, जरा एन्जॉय घ्या. आता बघूया कुठला स्पॉट आहे, मला पण नीट एक्झॅक्ट माहिती नाही. लास्टचा जो स्पॉट होता ना भाई, अंकितने सजेस्ट केलेला एक नंबर स्पॉट होता. आपण लास्टचा ब्लॉग बघितला नसेल तर लास्टचा ब्लॉग भाई बघा, एकदम मजा येणार आहे. तर आता जाऊया आपण, डायरेक्ट स्पॉटला जाऊन भेटूया आता डायरेक्ट. मित्रांनो बघा फायनली लोकेशनला आलेलो आहे. हे बघा आपल्यासोबत अजून एक भाऊ जॉईन झालेला आहे, ओम, अंकितचा मित्र आहे. आता आपण जाऊया स्पॉटवरती. थोडंसं चढण आहे यार, काही दिसेना झालंय. तर डायरेक्ट वरती जाऊया, वरती जाऊन भेटूया, कारण का काही दिसेना झालंय इथं पूर्ण. कुठे चाललोय आपण? मित्रांनो बघा फायनली आम्ही पोहोचलेलो जागेवरती. जरा तुम्हाला आता दिसणार नाही, नजारा तुम्हाला सकाळीच बघायला भेटेल. आता आपल्याला फक्त फुल सेटअप चालू आहे. हे बघा ही आम्ही फुल लाईट घेतलेली. आता त्यांना डेंजर रस्ता होता जरा, म्हणजे काळो पिवळ होता रस्ता, चुकायला होता कळत नाही रात्रीमध्ये जरा. आता प्रॉपर टेंट वगैरे लावूया, प्रॉपर सेटअप वगैरे करूया, शूटचा वगैरे फुल धमाल करूया रात्री. काय बोलतो मग आपला शेफ पाहूया का? फुल एकदम खतरनाक जेवण बनवणार आहे आज. स्पेशली बोलवलेलं आज भावाला, खास मित्र आहे भाई, कधी पण. हा भाई, त्यांनी पण टाइम काढला आमच्यासाठी आणि आले, एका कॉलवरती आला. अंकितने पण आज टाइम काढला, कधी पण. आता आपल्या ब्लॉग मध्ये येत राहील भाऊ आपला. हे बघा लावला सेटअप गरिबांचे सेटअप. आता जाऊया, आता फटाफट कॅम्प लावून घेऊया फटाफट, कारण का किती वाजले रे? 11:40 झाले, परफेक्ट. म्हणजे 12 वाजले. 12च्या नंतर 2 वाजता जेवण, 3 वाजता इंटरव्हल वापस. हा भाई, सकाळचा जो शूट येणार ना, फक्त त्याच्यासाठी वाट बघायची. नंतर फुल बोजा बिस्तर आमचा ठेवलेला आहे सगळा. आता इथे चूल लावायला घेतो, आणि बघा फ्लॅशचा उपयोग होतो चांगला. इथे चूल लावणार आहे आणि भाऊ लोक आपले जमा करतायत पेंडे. आपण लाकूड तर लागेलच ना त्याच्यामध्ये, पेंड्याने थोडी एवढे आग जाणार आहे. हे का मित्रांनो, एक टोप आणला, याच्यामध्ये सगळं आता करायचंय. चिकन, अजून काय काय बनवणार आहेस रे? चिकन आहे, अंडी आहे, मॅगी पण त्यातच. चलो अभि ते चुळीसाठी काहीतरी बनवायला आणायला गेलं, लाकडं आणायला गेलं. ते बघा तिकडे, ते बघा लाईट दिसते का छोटीशी, तिकडे गेलं. आता बघूया. बघा भाऊ आपला फुल जोरात लागलेला आहे. आता टेंट लावताना भेटूया, डायरेक्ट टेंट लावताना. टेंट लावायला घेतलेलं आहे. चूळ करत होतो, तर चुलीचा विषय झालेला आहे. आम्ही एक दुसरी गोष्ट आणलेली आहे, ती नंतर दाखवू. आता पहिले आपण खाली ताट पद्धतीने नाही आणली, आम्ही सध्या हातून घेणार आहे आणि त्याच्यावरती टेंट लावायला घेणार होतं. टेंटला काय जरा सिक्युअर राहील, डॅमेज राहील, काय होणार नाही. डॅमेज नाही होणार, सिक्युअर राहील. कॅम्प झालाय आमचा, हा एवढाच आहे, पुढं काही नाही. चलो काय मित्रांनो बघा फायनली टेंट लावून झालेला आपला. आतमध्ये बघा फुल लॅम्प वगैरे फुल लावून झालेलं आहे बघा. आता आपण डायरेक्ट जेवण बनवायला घेऊया. जेवणामध्ये काय बनणार आहे शेफ आज? आज चिकन मसाला आणि जिरा राईस प्लस आपलं नॉर्मल ब्रेड वगैरे त्यासोबत खायला. शेफ आपल्याला चांगला बनवून देणार आहे आज जेवण, एकदम रावसमध्ये. तर एकदम असं करूया. मित्रांनो फुल संसार आम्ही इथं जमवलेला आहे आमचा. ते बघा आला लाडू खायला सुरू झाला. हे बघा आमचे शेफ कामाला सुरू झालेले आहेत आपल्या. काय काय आणले शेफ आज आपण? तांदूळ आणलेत, राईस, मसाले आणि मसाले, आपलं मिक्सर वगैरे, अंड्याचा ट्रे पण आणला भाई मोठा. आमचा मिक्सर आहे, मिनी मिक्सर, हाताचा मिक्सर आहे, हँडमेड मिक्सर आहे. साहिल भाऊ भाई मी आता कॉफी, आमचं पाण्याच्या बाटल्या तिकडे सगळ्या, पाण्याची काही कमी नाही आमच्याकडे. आता आपण खूप मजा करायची, एकदम असं घर बसवल्यासारखं झालं, एकदम भारी वाटतं आतमध्ये बसल्यावर. लास्टच्या ब्लॉग पेक्षा तरी या ब्लॉग मध्ये मजा येणार आहे आणि धमाल वाटणार आहे. अभि डायरेक्ट खाना बना की बात नाही. मित्रांनो गॅस आपला फायनली पेटलेला आहे. फर्स्ट टाइम गॅस आमचा पेटलेला आहे फुल. पहिला गॅसवरती प्रथा असते ना दूध तापवायची, तीच करते आपण. गरबरणी करतोय, गरबरणी. आता दूध उकळलं गेलं आमचं की आमचं काम 25.
का पहिला बिर्याणी का प्लान था, थोड़ा प्लान में चेंज है, थोडा ट्विस्ट आहे. थोड़ा प्लान में चेंज है. अरे आपला मोबाईल घे. हो तापलं आमचं दूध तापायला लागले लगेच. अंडी बघा एक सुद्धा क्रॅक नाही आहे का नाही ना. देखो अंडे पे कुछ क्रॅक नहीं है. इतना सफर करके आहे तबली. ते तीन कुठे ते तीन पण खोलून दाखव. मागे बसलेलो कांदा घेतलाय, कांदा काढून घ्या. कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली म्हणून आम्ही मिक्सर ए हळू मित्रांनो बघा कॉफीचे मग बघा आमच्याकडे. हा फक्त माझा होता तो त्याने घेतला. जाऊ दे त्याला म्हणलं. तो गरम कॉफी 2 वाजता आम्ही पितो. आता मस्त आपण कॉफी पिऊया. कॉफीसाठी मग तर आम्ही एवढे भारी आणलेलेच नाही बघा. मस्त गरम कॉफी ते चॉकोच वाटते. आता दोन घेतो पटकन. आता कॉफी बनवून आपला भाऊ पहिले चिकन बनवणार आहे. तर चिकन बनवूया आणि मस्त चिकन खाऊया. बघा ही जास्त घेतलं आणि माणसानुसार. ठीक आहे जाऊ दे. आता माणसानुसार बोलून जाऊ दे. फायनली चिकन बनवायला घेतलेलं आहे. साहिल भाऊनी फुल चकाचक साफ केलेलं आहे चिकन. हे बघा एकदम टेस्टी पावडर टेस्टी फास्टी झालेलं आहे एकदम मस्त. आताच त्याला तोंडाला पाणी यायला लागले. सगळे मसाले पण भाऊनीच आणलेले आहेत. आहे बघा काय सामान आणलंय बघा. ब्रेड आहे, परत मॅगी आहे, कुरकुरे आहेत, थम्सअप आहे, ते कुरकुरे अंडी आहेत. लिटिल बिट टर्मरिक. आता मच्छर नाही. बघा तिथे शेकोटी करायचं चालू आहे. काय टाकले शेफ आपले जरा सांगा. चिकन मसाला जास्ती काय नाही, 2 आयटम टाकलेत. चिकन मसाला 1-2 आयटम कमी आहेत. मी दही विसरलो. दूध टाकलं पाहिजे. कोण टाकतंय ते कैसे लोग रहते हैं यार यहाँ सगळे पदार्थ बंद. हे बघा साहिलने आपले तांदूळ धुवायला घेतलं. आता पहिला तांदूळ धु, त्यानंतर मग बिर्याणीचा प्लॅन आहे. बघू बिर्याणी बनते, मग रस्सा आणि भात. बघू आता पूर्ण प्रॉपर धुवून. चलो रेसिपी बनवायला चालू केलेली आहे आपल्या भावाने. दोन्ही भावाने 2 शेफ बनलेले आहेत आपले. बघा आज आम्ही तेल आणलेले. काय बोलतो आज आम्ही पाणी. आज पाणी नाही ना, आज तेल आहे ना. फायनली आपला भात रेडी झालेला आहे. आता आपला शेफ काय बनवतात. शेफ चिकन मसाला बोलतो तर मी तेच आहे, पण जे बनेल मसाले आपल्याच्यात काय मटेरियल नाही. जरा सांगा कसे चिकन बनवतो आपण. काय करतोय चिकन मसालाच बनवायचा. ठीक आहे, जे होईल ते बघूया आता काय बनतंय. खायचं तर खायला तर मजा येणार आहे. कारण का भाई जी बनते ना आणि जे वातावरण झालं 3 वाजले तरी पण आता फुल मोसम झाला. 3 वाजले. आता बघूया काही खावा अशा ठिकाणी. चवदार लागतात कारण का भूक लागली आहे तर चवदार लागणार आहे. त्याच्यात ठेवलंय. कंटिन्यू करा ब्लॉग बघा. 3 वाजले तरी पण भाई जेवण नाही झालं आमचं. नशिब आम्ही मगाशी मंचुरियन खाल्ले म्हणून, नाही तर आमची वाट लागली असते. बर चल काय. तुम्ही जर ह्या व्हिडिओला तुम्ही एकदम जास्ती लाईक सबस्क्राईब तुम्ही केलात तर पुढच्या वेळेस तुम्हाला एकदम बेस्ट व्ह्यू आणि दिसणार आहे तुम्हाला. भरभरून प्रेम द्या पटापट. कारण आपण बघा फायनली आपलं चिकन पण बनलेलं आहे. मस्त वाफेवरती ठेवलेलं आता चिकन. आणि आपला जो नेक्स्ट ब्लॉग येणार आहे ना, जी नेक्स्ट प्लेस असणार आहे ना, ती धमाकेदार असणार आहे. भावाने आपला 2 डिसाईड केलेले आहेत. त्यांचे पण असं म्हणजे एकच कॅम्प नसणार आहे. म्हणजे तुम्ही बघा फक्त बघा नेक्स्ट तुम्ही ब्लॉग भरभरून प्रेम द्या. आणि स्क्रिप्ट कशी वाटली ते सांगा मला. मी तिला स्क्रिप्ट लिहून दिलेली. आता फक्त चिकन तिथून असं ताटात कधी येते ते झाले तिकडं भारी. तिथं आणि मला असं झालंय की ताटात पोटात कधी जाते बाबा. ताटात जाऊ दे पोटात जाऊ दे. पण आम्ही एन्जॉय करतो. भूक लागली म्हणून खावं लागते. जागेवाल्याला देऊन टाकूया म्हणजे आपण खातोय तर आपल्या जागेला पण देऊ दे. एक नंबर जेवण झालेलं आहे. 3 वाजलेले. 3 वाजता आम्ही जेवायला बसलेलो आहे. आलो की दोस्त आपण 11 वाजता आलो. प्रॉपर शिजलंय चिकन. लेग पीस एक नंबर जेवण झालेलं आहे. आता मस्त फायनली हो गया है. जेवण बनवून झालेलं आहे. चिकन असं मस्त तरी बेरी मस्त जोरात आलेली असं चविष्ट जेवण झालेलं आहे. आता फक्त जेवण टाकून घे. ताव मारायचं. बघा आता फक्त जेवण करायचं. 3 वाजता आम्ही जेवण करायला बसतो. कारण बॅटरी बंद कर. एन्जॉय करत आम्ही आता फक्त हे खाणार. त्याच्यानंतर अंडी पण आहे, त्याच्यानंतर मॅगी पण आहे.
आता आपला सनराईज होणार आहे. किती वाजले? 3 वाजले. 5:30 पर्यंत होईल. 1.5 तास आहे. थोडंसं पडलो तर बघू, कारण का पडलो तर डायरेक्ट ढगात जाऊ. त्यापेक्षा झोपलेलं न झोपलेलं बरं. बघा बघा रस्सा बघा, रस्सा काय म्हणते जेवायला. असा ब्रेड आहे. राईस फायनली टेस्टी फास्टी चिकन झालेलं आहे. मसाला चिकन विथ जिरा राईस. फक्त जिरा टाकला नाही, राईस झालाय म्हणून त्याला आम्ही जिरा राईस बोलतो. विषय गंभीर. चिकन झालेलं आहे. चिकन सोबत मस्त काय लागलं तुमच्या पण फिरवलंच तू. पाणी सुटलं माहिती आहे. ऍडजस्ट करा ठीक आहे. आपण मित्रांनो फायनली जेवण वगैरे मस्त झालेलं आहे. आता सगळे झोपले. झोपायच्या मस्त आता 2 तासांनी मस्त सनराईज होणार आहे. डायरेक्ट सनराईजला भेटा. सनराईजला जो व्ह्यू येणार आहे ना खतरनाक. आता आज झोपूया थोडा, कारण का आमचं 2-3 वाजता जेवण झालेलं. आता बघूया डायरेक्ट सनराईज होईल. मित्रांनो फायनली बाहेर आले. सकाळचे 5 वाजलेले. आता हळूहळू सनराईज होणार आहे. आणि टेंट बघा आपला एकदम एकदम असं जो आता सीन दिसणार आहे ना बघा, इथून सनराईज होणार आहे या साईडने कुठून तरी. जो व्ह्यू दिसणार आहे ना आता एकदम लाजवाब व्ह्यू दिसणार आहे. फक्त त्याच्यासाठीच आपण वाट बघतो. फक्त त्या टायमाची वाट बघतो. 5:30-6 वाजेपर्यंत होऊन जाईल. आणि टेंट बघा, टेंटमध्ये जी लाईटिंग आहे ना एक नंबर आहे. फुल रावस माहोल बघा. कोणी नाही आजूबाजूला, कोणी नाही. काय बोलतो कसं वाटतं फुल विषय का. आता अशीच कॅम्पिंग तुम्हाला बघायला भेटणार आहे. सकाळचे आता वाजलेत बघा किती. 5 वाजलेत. हे बघा बघू शकता. तर 5 वाजले. आता मजा करायचं. नेक्स्ट पण आपले असेच ब्लॉग थंडी वाजतं ते. थंडी तर वाजते फुल. मजबूत बाय. मजा येते. एन्जॉय फुल एन्जॉय. सकाळी 5 वाजता उठलोय स्पेशली नजारे तुम्हाला दाखवण्यासाठी. थोड्या वेळात आता सनराईज होणार आहे. आता सनराईजचा डायरेक्ट आपण घेऊ. टेंटमध्ये राहिलो प्रबलगडाच्या ह्याच्यामध्ये. आणि टेंटमध्ये रात्रभर राहिलो एकदम जंगलामध्ये. म्हणजे आणि मुलांना पावसामध्ये मी एवढ्या पाण्यात घेऊन जातो नदीमध्ये. भीती काढ म्हणजे महत्वाचं कसं त्यांची भीती म्हणजे ती निघून याच्यात निघून झाली. बरेच असं काय झालं तर ते लोक स्वतःहून हे करून जातात. असं की पालक आपले विश्वास ठेवतात त्याप्रमाणे हे करतो. त्याच्यात आम्ही सांगतो यांचे बर्थडे साजरे करतो. आता समजा शाळेमध्ये कुठे असा प्रोजेक्ट देतात. मित्रांनो फायनली आपल्याला सकाळचं शूट घ्यायला भेटलं नाही, कारण का झोपलो ना. जी गार झोप लागली नाही, कारण का 2 दिवस झाले झोपलो नव्हतो. तर थोडासा शूट घेतला आहे मित्रांनी. तो तुम्ही एन्जॉय केला असेल. आणि आपल्याला एक असे म्हणजे छोटेसे बोलतात ना की ग्रुप टाईप लोक असतात. म्हणजे ग्रुप नव्हता, कोणता तरी एनजीओ टाईपच होतं समजा. कारण का ते म्हणजे पोरांना वगैरे एज्युकेट वगैरे करतात फ्रीमध्ये वगैरे. तर होते ती छोटीशी क्लिप तुम्हाला टाकली असेल, ती आवडली असेल. आता आपण कॅम्प वाइंड अप करायला घेतो आहे. तर आता व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा. असं नवीन कंटेंट येत राहणार आहे. तर आता बघूया आता नेक्स्ट काय प्लॅन आहे आपला. तर आता जाऊया. आता टेंट पूर्ण बंद करूया आणि निघूया, कारण का ऑलरेडी लेट झालेलं आहे. 9 वाजलेले. तर 10 वाजेपर्यंत आपण निघून इथून नाश्ता वगैरे पण करून झालेलं आहे. 10 वाजेपर्यंत आपण इथून निघूया. बघा तयारी चालू केलेली आहे पोरांनी. तर मित्रांनो फायनली आपला आजचा कॅम्पिंगचा दिवस संपलेला आहे. सकाळी तर उठायला झालं नाही, कारण का झोपलेलं डोकं जाम दुखत होतं म्हणून उठायला जमलं नाही. थोडेफार शूट घेतलेले आहेत आपल्या साईडने, तर आपण तेच टाकूया. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढची कोणती प्लेस असेल ना ती कमेंट करून सांगा. कारण का नेक्स्ट प्लेस अशी म्हणजे असणार आहे का कुठली असणार आहे ती सांगू नाही शकत, कारण का अंकित भाऊ आपल्याला सजेशन दिलेली आहे. बघूया आता नेक्स्ट प्लेस कुठली असेल ती सस्पेन्स असणार आहे. तर लास्टच्या व्हिडिओला पण एकदम अशी पण बोलतात ना की भारी प्लेस होती, ही पण भारी प्लेस आहे. तर तुम्हाला पण व्हिजिट करायचं असेल तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तर तिथून तुम्ही लिंक गुगल मॅपची लिंक असेल तिथून घेऊ शकता. आता आपण टेंट नंतरच आजचा हा ब्लॉग इथपर्यंत करायचा. टेंट आपल्याला वाइंड अप करायचा आणि इथून डायरेक्ट निघायचं आहे. चॅनलला लाईक करा. चॅनलचं नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा की नेक्स्ट प्लेस कुठली असेल.